क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज 19 डिसेंबरचे आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. हे प्रश्न MCQ स्वरूपात असतील. आपण आपल्या चॅनलवर एक नवीन सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज. हे दररोज तुम्हाला 5:30 वाजता आपल्या चॅनलवर उपलब्ध होऊन जाणार आहे. हे सिरीज MPSC, UPSC व इतर कोणत्याही परीक्षाकरिता अत्यंत उपयोगाची सिरीज आहे. इथे आपण डेली MCQचे क्वेश्चनची प्रॅक्टिस करतो आणि त्याचसोबत आपण एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे महत्त्वाचे दिवस डिसेंबर महिन्याचे. तर चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. तर आपला पहिला प्रश्न, भारतातील जगविख्यात शिल्पकार राम सुतार यांचे नुकतेच निधन झाले. त्यांनी वयाच्या किती वर्ष पूर्ण केलेले होते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, 101 वर्ष त्याने पूर्ण केलेले होते. आता पुढला प्रश्न, जगातले सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी चे शिल्पकार कोण होते? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, राम सुतार हे जगातले सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटीचे शिल्पकार होते. आता आपण त्यांच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहूया. त्यांचा जन्म कुठे झालेला होता? तर 19 फरवरी रोजी 1925 रोजी गोदूर जिल्हा धुळे महाराष्ट्र येथे त्यांचा जन्म झालेला होता. निधन नुकतंच आता 18 डिसेंबर 2025 नोएडा, वय 101 वर्ष त्यांचं निधन झालं. क्षेत्र भारतातील शिल्पकला. शिक्षण आणि सुरुवातीचा काळ त्यांनी मुंबईतील प्रसिद्ध JJ स्कूल ऑफ आर्ट्समधून शिल्पकलेचं शिक्षण घेतलं. 1954 ते 58 या काळात त्यांनी भारतीय पुरातत्व विभाग अजिंठा वेरूळ येथील लेण्यामध्ये मूर्तीचं जतनाचं काम केले. 1959 मध्ये त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि नवी दिल्लीत स्वतःचा स्टुडिओ सुरू केला. प्रमुख शिल्पकृती जे गाजलेले कामात राम सुतार यांचे, स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांची 182 मीटर उंच पुतळा, जगातली सर्वात उंच पुतळा त्यांचे प्रमुख कामा म्हणून एक आहे. त्यानंतर महात्मा गांधीचा पुतळा भारतीय संसद भवनात ध्यानास अवस्थेत भव्य पुतळा या शिल्पाच्या प्रतिकृती जगभरात 100पेक्षा जास्त देशांमध्ये बसवण्यात आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा संसदेच्या आवारातील अश्वारूढ पुतळा. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा संसद भवनात, महाराज रणजित सिंग यांचा पुतळा अमृतसर आणि चंबळ नदीवर चंबळदेवी यांच्या स्मारक हे त्यांचे प्रमुख काम आहेत राम सुतारचे. आता त्यानंतर त्यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान, महाराष्ट्र भूषण 2024, महाराष्ट्र सरकारच्या सर्वोच्च नागरी सन्मान 2025 मध्ये प्रदान करण्यात आला. पद्मभूषण 2016 कला क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारकडून गौरवण्यात आलेला आहे. पद्मश्री 1999 मध्ये भारत सरकारचा नागरी सन्मान. टायगोर संस्कृती सद्भावना पुरस्कार 2016 राष्ट्रपतीच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तर ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे राम वनाजी सुतार यांच्याबद्दल. तर हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन आहे. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. होमबाउंड हा चित्रपट 98व्या ऑस्कर पुरस्कारामध्ये कोणत्या श्रेणीमध्ये शॉर्टलिस्ट झालेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3, बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म मध्ये होमबाउंड ऑस्कर पुरस्कारामध्ये ह्या श्रेणीमध्ये शॉर्टलिस्ट झालेला आहे. आता आपण होमबाउंड पिक्चरबद्दल आपण माहिती पाहूया. 86 देशाच्या एंट्रीमधून फक्त 15 चित्रपट शॉर्टलिस्ट झालेले आहेत 2026च्या ऑस्करकरिता. चित्रपटाचं नाव होमबाउंड तुम्हाला माहीतच आहे. 58 ऑस्कर पुरस्कारासाठी दिग्दर्शक नीरज गायवान, प्रमुख भूमिका ईशान खट्टर, जान्हवी कपूर आणि विशाल जेवळा.
26 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा काश्मिरी कथा पत्रकार शबरत पियर यांच्या टेकिंग अमृत होम या निबंधावर आधारित आहे. 2020मध्ये न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित झाला होता. मेलबर्न आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम चित्रपट आणि सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार त्यांनी जिंकलेला आहे. टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पीपल चॉईस इंटरनॅशनलमध्ये दुसरा रनरअप ठरला होता आणि अब्दा भारतात या श्रेणीत त्यांना विजय पण मिळालेला होता. तर हा होमबाउंड पिक्चरबद्दल माहिती आहे. तर ऑस्कर पुरस्कार कोणता? तर 98व्या ऑस्कर पुरस्कारासाठी त्यांची शॉर्टलिस्ट झालेली आहे फिल्मची. आता आपण पुढला प्रश्न पाहूया. भारत आणि UAE दरम्यान डेझर्ट सायक्लोन 2 हा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2 अबुधाबी UAE मध्ये हा डेझर्ट सायक्लोन 2 चा सराव आयोजित करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न. सबका बीमा सबकी रक्षा विधेयक मुख्य त्याचं ध्येय काय आहे? तर या विधेयकाचं मुख्य ध्येय 2047 पर्यंत सर्वांसाठी विमा हे त्याचं मुख्य ध्येय आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. मुंबईतील पहिल्या झेंझी पोस्ट ऑफिस कोणत्या कॅम्पसमध्ये सुरू करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपलं ऑप्शन क्रमांक 2 IIT मुंबईमध्ये झेंझी पोस्टपोर्ट कॅम्पसची सुरुवात करण्यात येणार आहे. आता त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. इंडियन मिलिटरी अकॅडमी आपण त्याला IMA असं म्हणतो म्हणून उत्तीर्ण होणारी पहिली महिला अधिकारी सई जाधव कोणत्या जिल्ह्यातली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर जिल्ह्यातली सई जाधव आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. 47वी अखिल भारतीय जनसंपर्क परिषद 2025 कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 3 डेहराडून उत्तराखंडमधून ही परिषद आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर पाहूया आपण पुढला प्रश्न. फिफा मेन्स प्लेयर ऑफ द इयर 2025 चा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे आपला ऑप्शन क्रमांक 4 उस्मान डेम्बेले यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. फिफा मेन्स प्लेयर ऑफ द इयर 2025चा पुरस्कार ते कोणत्या देशाचे आहेत? तर ते फ्रान्स या देशाचे आहेत. त्यानंतर पाहूया आपण पुढला प्रश्न. 6वा राष्ट्रीय EMRS संस्कृती आणि साहित्य महोत्सव आणि कला उत्सव त्याला आपण उद्भव 2025 हे कुठे आयोजित करण्यात आलेलं होतं? तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक 1 हे आंध्र प्रदेशमध्ये आयोजित करण्यात आलेलं होतं. याला आपण उद्भव 2025 संस्कृती आणि साहित्यिक महोत्सव आणि कला उत्सव म्हणून आपण ओळखलं जातो. आता विद्यार्थी मित्रांनो आपण दिल्ली MCQ मध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफनं एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे डिसेंबर महिन्याचे दिवस. हे एक्झाम पॉईंट ऑफनं खूप महत्त्वाचे दिवस आहेत. तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न हमखास असू शकतो. तर चला आता आपण डिसेंबर महिन्याचे दिवस पाहूया. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन. 2 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिन, जागतिक संगणक साक्षरता दिन आणि राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन असतो. 3 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन. 4 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय चीता दिन, भारतीय नौदल दिन, वन्यजीव संवर्धन दिन साजरा करतो आपण. 5 डिसेंबरला जागतिक मृदा दिन. 7 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नागरिक विमान वाहतूक दिन. 9 डिसेंबरला आंतरराष्ट्रीय नरसिंह प्रतिबंधन दिन, आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिन. त्यानंतर 10 डिसेंबरला जागतिक मानवी हक दिवस आपण साजरा करतो. 11 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन. 12 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य कव्हरेज दिन म्हणून आपण साजरा करतो. त्यानंतर 14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन. 18 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्थलांतरण दिन.
आणि 18 डिसेंबरला पण कोणता दिवस असतो? आंतरराष्ट्रीय अल्पसंख्य हक्क दिन. त्यानंतर 20 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय मानव एकता दिवस. 22 डिसेंबर रोजी राष्ट्रीय गणित दिन. 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिन चौधरी चरणसिंग यांच्या जयंतीनिमित्त. 24 डिसेंबरला राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून आपण साजरा करतो. 25 डिसेंबर रोजी सुशासन दिन अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त. 26 डिसेंबर रोजी सुनामी स्मृती दिन. व्हील बार दिवस गुरु गोविंद सिंग यांच्या 4 पुत्राच्या स्मरणार्थ. आणि 27 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन. तर हे विद्यार्थी मित्रांनो डिसेंबर महिन्याचे खूप महत्त्वाचे दिवस आहेत. तुम्हाला एक जोड्या मिलवमध्ये पण प्रश्न येऊ शकतो. एका साईडला दिवस असतील आणि दुसऱ्या साईडला कोणता दिवस साजरा केला जातो त्याबद्दल इन्फॉर्मेशन असेल, आणखी त्याची इन्फॉर्मेशन असेल. तर अशा टाईपचे पण प्रश्न येऊ शकतात. आणखी एक एक एखाद्या प्रश्नामध्ये एक दिवस दिला असतो आणि 4 ऑप्शन असतात, तर ते तुम्हाला ओळखावा लागेल. तर हे दिवस खूप महत्त्वाचे आहे. तर एक्झाम पॉईंट ऑफ हे दिवस तुम्ही पाठ करून ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर ही सिरीज लॉन्च केलेली आहे, चालू घडामोडीचे प्रश्नाची सिरीज. हे तुम्हाला प्रश्नाची सिरीज कशी वाटत आहे ती नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणखी जर तुम्हाला हे सिरीज आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.